नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 26 ते 31 जुलैच्या चालू घडामोडीवर आधारित 25 महत्वाचे एमसीक्यूज बघणार आहोत. यापैकी अनेक प्रश्न एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतः देण्याचा प्रयत्न करा. आणि अशाच चालू घडामोडींवरील अधिक व्हिडिओसाठी तुम्ही एमपीएससी एक्झाम गाईड या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. भारतातील परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे? तर याचं उत्तर आहे नंदन निलेकनी. नंदन निलेकनी याचं योग्य उत्तर आहे. तर नीट पेपर फुटीच्या वादानंतर पद्धतीत सुधारणा करण्यासाठी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकनी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमली आहे. या टास्क फोर्समध्ये तंत्रज्ञान, शिक्षण, गुप्तचर आणि प्रशासकीय क्षेत्रातील तज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. तर याच्यामध्ये महत्वाचं पॉईंट लक्ष ठेवायचं आहे. नंदन निलेकनी यांचे नाव लक्ष ठेवायचं आहे. ते जे आहे परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा सुचवण्यासाठी एक टास्क फोर्स आहे. 6 सदस्य त्याचे अध्यक्ष आहेत आणि हे महत्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेले उत्तर प्रदेशातील सारनाथ हे भारताचे कितवे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे? तर आपल्याला जे सारनाथ हे जे कितवे भारतातील जागतिक वारसा स्थळ ठरले आहे हे आपल्याला सांगायचे आहे. तर याचे उत्तर आहे 45वे. तर सारनाथ हे भारताचे 45वे उत्तर प्रदेश 45वे आणि उत्तर प्रदेशातील चौथे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. तर गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपले पहिले प्रवचन येथे दिले होते, म्हणजे सारनाथ येथे दिले होते. त्यामुळे या स्थळाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व अनन्यसाधारण आहे. याच्यामध्ये आपल्याला कितवे स्थान आहे हे लक्षात ठेवायचं, 45वे. आणि हे कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे सारनाथ. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि हे उत्तर प्रदेशातील चौथे जागतिक वारसा स्थळ आहे. हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपले पहिले प्रवचन इथे दिले होते. हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाचा पहिला ऐतिहासिक दौरा केला? तर याचं उत्तर आहे उत्तर मॅसेडोनिया. उत्तर मॅसेडोनिया. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 21 ते 22 जुलै 2026 दरम्यान उत्तर मॅसेडोनियाला भेट दिली, जी कोणत्याही भारतीय राष्ट्रपतीची या देशाला दिलेली पहिलीच भेट होती. तर या दौऱ्यात त्यांनी महात्मा गांधीच्या पुतळ्यांचे अनावरण केले आणि द्विपक्षीय संबंधावर चर्चा देखील केली. तर याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं, उत्तर मॅसेडोनिया या देशाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. हे हा पण एक महत्वाचं पॉईंट आहे. आणि भारतीय राष्ट्रपतींची या देशाला ही पहिलीच भेट होती. हा पण एक महत्वाचा पॉईंट आहे. हे 3 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण पुढील प्रश्न बघू. जुलै 2026 मध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे प्रल्हाद जोशी. प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर नीट 2026च्या पेपर फुटीनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर प्रल्हाद जोशी यांची 10वे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. तर प्रल्हाद जोशी हे सध्या ग्राहक व्यवहार, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची धुराही सांभाळत आहेत. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न बघू आपण. जागतिक हेपॅटायटिस दिवस, वर्ल्ड हेपॅटायटिस डे ची संकल्पना काय आहे? तर याचं उत्तर आहे हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. तर हा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 28 जुलै रोजी हा जागतिक हेपॅटायटिस दिवस साजरा करण्यात येतो. तर 28 जुलै रोजी डॉक्टर बारूक ब्लमबर्ग यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस
जगभरात साजरा करण्यात येतो. तर 2030 पर्यंत हेपॅटायटिसचे सार्वजनिक आरोग्यासाठी असलेले संकट म्हणून उच्चाटन करण्याचे हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. कोणत्या राज्य सरकारने जलाशय मच्छीमारांना वार्षिक मासेमारी बंदीच्या काळात आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री मछुआरा सन्मान निधी योजना सुरू केली आहे? तर मुख्यमंत्री मछुआरा सन्मान निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी 3700 मच्छीमार कुटुंबांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. तर या योजनेअंतर्गत मासेमारी बंदीच्या काळात पात्र मच्छीमारांना प्रत्येकी 3500 रुपयांचे एक रकमी अनुदान दिले जाईल. तर याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की योजना कोणत्या राज्याची आहे? हिमाचल प्रदेश. कोणी सुरू केली? मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू. आणि याचा उद्देश काय आहे? तर या योजनेअंतर्गत मासेमारी बंदीच्या काळात पात्र मच्छीमारांना 3500 रुपयांचे एक रकमी अनुदान दिले जाईल. हा पण एक महत्वाचा पॉईंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. गणितातील नोबेल मानला जाणारा फील्ड मेडल जिंकणाऱ्या पहिल्या चीनी महिला कोण ठरल्या आहेत? तर याचं उत्तर आहे हॉंग वांग. तर त्यांना फील्ड्स मेडल 2026 हे मिळालं आहे. त्या पहिल्या चीनी महिला आहेत. तर हॉंग वांग या फील्ड्स मेडलच्या 90 वर्षाच्या इतिहासातील केवळ तिसऱ्या महिला विजेत्या आहेत. 2026 चे इतर विजेते आहेत जॉन पार्डन, यू डेंग आणि जेकब सिमरमन. तर हे इतर विजेते आहेत 2026 चे. तर चला आता आपण याच्यामधील आपल्याला महत्वाचे पॉइंट्स बघू. तर हा जो आहे फील्ड्स मेडल हा गणितातील नोबेल मानला जातो. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. कोणी जिंकला हा फील्ड्स मेडल? हॉंग वांग या कोण आहेत? तर या हे फील्ड्स मेडल जिंकणारा हा पहिल्या चीनी महिला आहे आणि 90 वर्षाच्या इतिहासातील त्या केवळ तिसऱ्या महिला विजेत्या आहेत. तर हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला इतर विजेते पण लक्षात ठेवायचे आहे 2026 चे. तर हे जे 4 पॉइंट्स हे खूप महत्वाचे आहे. हे येणाऱ्या परीक्षेत नक्कीच विचारले जाऊ शकतात. नुकतेच निधन झालेले ऑस्कर विजेते संगीतकार ग्लेन हॅन्सार्ड कोणत्या देशाचे रहिवासी होते? तर हे जे ग्लेन हॅन्सार्ड जे आहे यांचे नुकतेच निधन झाले आहे. जे ऑस्कर विजेते संगीतकार होते हे कोणत्या देशाचे रहिवासी होते? तर याचं उत्तर आहे आयर्लंड. तर 2008 मध्ये वर्ल्स या चित्रपटातील त्यांना वॉलिंग स्लोली या गाण्यासाठी ऑस्कर मिळाला होता. तर ते आयर्लंड मधील एक प्रसिद्ध गायक, गीतकार आणि अभिनेते होते. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि त्यांना कोणत्या गाण्यासाठी पुरस्कार मिळाला आणि कधी मिळाला हा ऑस्कर पुरस्कार. हा एक महत्वाचा पॉइंट आहे, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जागतिक व्याघ्र दिन म्हणजेच इंटरनॅशनल टायगर डे कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 29 जुलै. 29 जुलै हे याचं योग्य उत्तर आहे. तर वाघांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 2010च्या सेंट पीटर्सबर्ग परिषदेपासून हा दिवस साजरा करण्यात येतो. तर जुलै 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात 18 राज्यांमध्ये एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहे. तर मित्रांनो, आता हे जे इंटरनॅशनल टायगर डे आहे याची थीम आपण बघू. तर सिक्युरिंग द फ्युचर ऑफ टायगर्स विथ इंडिजिनियस पीपल अँड लोकल कम्युनिटीज. तर ही इंटरनॅशनल टायगर डे 2026 ची थीम होती. याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल टायगर डे हा कधी साजरा करण्यात येतो, दिवस लक्षात ठेवायचा आहे आणि त्याची थीम लक्षात ठेवायची आहे. हे 2 पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या चलनी नोटांच्या फील्ड ट्रायल म्हणजे क्षेत्र चाचण्यांना मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटा. 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फील्ड ट्रायलला मंजुरी दिली आहे. तर नोटांचा टिकाऊपणा, सुरक्षितता तपासण्यासाठी 1 अब्ज पॉलिमर नोटांच्या चाचण्या वेगवेगळ्या हवामानांच्या या ज्या नोटा आहेत, नोटांच्या चाचण्या वेगवेगळ्या हवामानात घेतल्या जाणार आहेत. तर या पॉलिमर नोटा कागदी नोटांना पर्याय म्हणून नव्हे तर अतिरिक्त
पर्याय म्हणून नव्हे तर अतिरिक्त पर्याय म्हणून तपासल्या जात आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं, 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फील्ड ट्रायलला मंजुरी दिली आहे. 2026च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक म्हणजे फ्लॅग बिअरर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे. आपल्याला याच्यामध्ये हा महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. तर याचं उत्तर आहे मीराबाई चानू आणि लवलीना बोर गोहेन. मीराबाई चानू आणि लवलीना बोर गोहेन. तर 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि बॉक्सर लवलीना बोर गोहेन यांची भारताचे ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. तर या 2 महिला खेळाडूंना बहुमान देऊन भारताने क्रीडा क्षेत्रातील नारी शक्तीचा सन्मान केला आहे. तर हे दोघांची नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि ही जी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे कुठे होत आहे? ग्लासगो येथे होत आहे. हा पण एक महत्वाचा पॉईंट हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मीराबाई चानू ह्या ज्या आहेत वेटलिफ्टर आहेत आणि लवलीना बोर गोहेन ह्या बॉक्सर आहेत. हा पण एक महत्वाचा पॉईंट आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. मायक्रोसॉफ्ट इंडियाने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने उन्नती AI 2.0 उपक्रम सुरू केला आहे? तर उत्तर आहे IIT दिल्ली. IIT दिल्ली हे योग्य उत्तर आहे. तर मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि IIT दिल्ली यांनी संयुक्तपणे भारतातील AI परिसंस्था बळकट करण्यासाठी उन्नती AI हे 2.0 हे सुरू केले आहे. तर याचा मुख्य उद्देश स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे आणि लहान शहरामध्ये AI टॅलेंट निर्माण करणे हा आहे. तर उन्नती AI हा उपक्रम IIT दिल्ली आणि मायक्रोसॉफ्ट इंडियाने सुरू केला आहे. तर हे पॉइंट आपल्याला कोणी उन्नती AI कोणी सुरू केले आहे हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मिसेस इंडिया 2026 हा सौंदर्य स्पर्धेचा किताब कोणी जिंकला आहे? तर याचं उत्तर आहे आकांक्षा चौधरी. आकांक्षा चौधरी याचं योग्य उत्तर आहे. तर राजस्थान मध्ये जयपूर म्हणजे पिंक सिटी येथे झालेल्या स्पर्धेत आकांक्षा चौधरी यांनी मिसेस इंडिया 2026 चे विजेतेपद मिळवले. यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता हा मुख्य विषय म्हणून सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर कोणत्या राज्याने कृत्रिम बुद्धिमत्ता हा मुख्य विषय म्हणून सुरू केला आहे? तर याचं उत्तर आहे पंजाब. पंजाबने हा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्यामध्ये 1ली ते 12वी पर्यंत हा कृत्रिम बुद्धिमत्ता हा मुख्य विषय म्हणून शिकवला जाईल. तर पंजाब शालेय शिक्षण मंडळाने सरबत.AI उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तांत्रिक साक्षरतेसाठी AI हा अनिवार्य विषय म्हणून सुरू केला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. राज्याचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि सरबत.AI या उपक्रमाअंतर्गत हा जो आहे हा AI हा अनिवार्य विषय सुरू केला आहे. हा पण एक महत्वाचा पॉईंट आहे. आणि हा इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत सुरू करण्यात आला. हा पण एक महत्वाचा पॉईंट आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. तुलिका मान ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे जिचे अलीकडेच निलंबन करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे जुडो. जुडो या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तुलिका मान. तर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने म्हणजे नाडाने गेल्या वर्षी तिला गेल्या 12 महिन्यात 3 वेळा तिच्या वास्तव्याची माहिती न दिल्याने तात्पुरते तुलिका मान हिचे निलंबन केले आहे. नाडाच्या नियमानुसार खेळाडूंना डोप चाचणीसाठी आपली उपलब्धतेची जागा आणि वेळ कळवणे बंधनकारक असते. तर तुलिका मान ही जी खेळाडू आहे ही जुडोशी संबंधित आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर याचं उत्तर आहे गुलवीर सिंह. तर गुलवीर सिंहने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत पदक जिंकले आहे. तर कोणते पदक जिंकले आहे? रौप्य पदक. तर उत्तर प्रदेश मधील गुलवीर सिंहने 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. तर राष्ट्रकुल खेळांच्या या
पदक प्रकारात या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय धावपटू ठरला आहे. तर तो पहिलाच भारतीय धावपटू ठरला आहे. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. कोणी पदक जिंकले आहे? गुलवीर सिंह. कोणत्या स्पर्धेत? पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. परत पदक कोणते जिंकले आहे? रौप्य पदक जिंकले आहे. गुलवीर सिंग कुठलचा आहे? तर उत्तर प्रदेशमधील आहे. आणि कोणत्या स्पर्धेत जिंकले आहे? राष्ट्रकुल स्पर्धा. तर हे आपल्याला छोटे छोटे खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहे. यावरही प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. 2025चा चित्रपती डी शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 2025चा चित्रपती वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. तर याच कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून हे पुरस्कार प्रदान केले जातात. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं, कोणाला हा पुरस्कार मिळाला आहे, पुरस्काराचे नाव काय आहे, हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे. सलीम खान यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे, हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, आणि हे कोणाकडून प्रदान केले जातात? महाराष्ट्र सरकारकडून. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हेच महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. महाराष्ट्रातील कोयना धरण जलाशयाचे नाव बदलून आता काय ठेवण्यात आले? तर कोयना धरण जलाशयाचे नाव आता काय ठेवण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर. श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर. तर सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या जलाशयाचे अधिकृत नामकरण आता करण्यात आले आहे. यापूर्वी या जलाशयाला शिवसागर, शिवाजी जलसागर म्हणून ओळखले जातात. याचे आता अधिकृत नाव काय आहे? तर श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जुलै 2026 मध्ये सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणासाठी E0 FIR प्रणाली कोणत्या राज्याने सुरू केली आहे? जुलै 2026 मध्ये E0 FIR प्रणाली कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर उत्तर आहे गुजरात. गुजरातने ही प्रणाली सुरू केली आहे. तर हेल्पलाईन 1930 वर तक्रार केल्यावर आपोआप E0 FIR तयार होऊन संबंधित पोलीस ठाण्याला पाठवलं जातो. तर यामुळे तपासाला गती मिळते आणि नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासही मदत होते. त्याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. E0 FIR प्रणाली लक्षात ठेवायची आहे. कोणत्या राज्याने सुरू केली आहे? गुजरातने. कशासाठी सुरू केली आहे? ही सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणासाठी ही प्रणाली सुरू केली आहे. तर हे 3 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पुढील प्रश्न आपण बघू. सलग 3 राष्ट्रकुल खेळांमध्ये म्हणजे कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर कोण ठरली आहे? सलग 3 कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्णपदक जिंकणारी कोण ठरली आहे वेटलिफ्टर? मीराबाई चानू. मीराबाई चानू हे योग्य उत्तर आहे. तर मीराबाई चानूने 2018, 2022 आणि 2026च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सलग 3 सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला आहे. तर त्यांना 2018 मध्ये भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे सलग 3 वेळा सलग 3 राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कोण ठरली आहे? मीराबाई चानू. नाव लक्षात ठेवायचे. कितव्या स्पर्धेची जी वर्ष आहे ती पण लक्षात ठेवायची. 3 वर्ष लक्षात ठेवायचे आहे. आणि मीराबाई चानू यांना कोणते पुरस्कार मिळाले आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार हे लक्षात ठेवायचे आहे आपल्याला. पुढील प्रश्न बघू. कोणत्या देशाच्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट म्हणजेच हॉनररी डॉक्टरेट प्रदान केली आहे? तर याचं उत्तर आहे बुखारेस्ट विद्यापीठ. बुखारेस्ट विद्यापीठ. रोमानियातील बुखारेस्ट विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरवले आहे. बुखारेस्ट हे जे विद्यापीठ आहे हे या विद्यापीठाने द्रौपदी मुर्मू यांना हा पुरस्कार हे मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. तर आपल्याला युनिव्हर्सिटीचे नाव लक्षात ठेवायचे आहे.
पुढील प्रश्न बघू आपण. 2026च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे 2026च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये मीराबाई चानू यांनी. तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने भारतासाठी 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे. तर ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचे आयोजन ग्लासगो स्कॉटलंड येथे करण्यात आले असून मीराबाई चानू ही भारताची ध्वजवाहक देखील होती. याच्यामध्ये पहिले सुवर्ण पदक 2026च्या कॉमनवेल्थ मध्ये मीराबाई चानू यांनी जिंकले हे लक्षात ठेवायचे. आणि ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? ग्लासगो स्कॉटलंड. पुढील प्रश्न बघू. गेल्या 21 वर्षात विश्व ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर याचं उत्तर आहे अनाहत सिंग. अनाहत सिंग. तर अनाहत सिंगने इजिप्तच्या रुकैया सालेमचा पराभव करून या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. यापूर्वी 2005 मध्ये जोशना चिनप्पा ने वरिष्ठ गटामध्ये अशा प्रकारची कामगिरी केली होती. त्याच्यामध्ये नाव लक्षात ठेवायचे खेळाडू अनाहत सिंग यांचं. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारताने अलीकडेच कोणत्या देशाला इबोला आजाराचा सामना करण्यासाठी वैद्यकीय मदत पाठवली आहे? तर उत्तर आहे केनिया. केनियामध्ये इबोला विषाणू विरुद्धची सज्जता आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी भारताने ही मदत पाठवली आहे. चला आता आपण आजचा शेवटचा प्रश्न बघू. दुसरी भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर आहे दिल्ली. दिल्लीमध्ये भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद जी आयोजित करण्यात आली ही दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेची जी संकल्पना आहे ती पोझिशनिंग इंडिया ॲज अ ग्लोबल हायड्रोजन हब अशी होती. तर भारताला हरित ऊर्जेचे केंद्र बनवण्यासाठी या परिषदेत चर्चा करण्यात आली होती. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये हे पण सांगायचे आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या युनिव्हर्सिटीने म्हणजे कोणत्या विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली हे कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचे आहे. तर मित्रांनो, अशाच चालू घडामोडी आपण या चॅनलवर बघत असतो. तर अशाच चालू तुम्हाला घडामोडींवरील प्रश्न तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही नक्कीच MPSC एक्झाम गाईड YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.